23 ते 25 डिसेंबर या कालावधीत महावीर उद्यानामध्ये या पुष्प प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय. संयुक्त राष्ट्र संघाच्या बीट प्लास्टिक पोल्युशन या संकल्पनेनुसार यंदाच्या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी सांगितलं. पुष्प प्रदर्शनामध्ये पुष्परचना, कुंडीतील रोपं, फुलं, पानं आणि पाकळ्यांची रांगोळी, बुके, सॅलड डेकोरेशन, बोन्साय, मुक्तरचना, लँडस्केपिंग, पथनाट्य अशा स्पर्धांचंही आयोजन करण्यात आलंय. शनिवारी 23 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता शोभायात्रेनं या प्रदर्शनाची सुरुवात होणार आहे. उद्यानप्रेमींसाठी विविध वस्तूंचे विक्री स्टॉलसुद्धा इथं असणार आहेत. 24 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उद्योजिका मेधा किरण घाटगे यांच्या हस्ते या पुष्प प्रदर्शनाचं औपचारिक उद्घाटन होणार असल्याचं कुलकर्णी यांनी सांगितलं. यावेळी गार्डन्स क्लब कोल्हापूरचा वार्षिक अंक रोझेट तसंच 2024च्या कॅलेंडरचं प्रकाशन होणार आहे. त्यानंतर उद्यान स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता गार्डन्स क्लबच्या ग्रीन स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न होणार आहे. पुष्प प्रदर्शनानिमित्त बीट प्लास्टिक पोल्युशन या विषयावरील निवडक शॉर्ट फिल्म स्क्रीनिंग 24 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता होणार असून यामधील विजेत्या फिल्म्सच्या निर्मात्यांना बक्षिसं दिली जाणार आहेत. सायंकाळी 5:45 वाजता तरुणाईचं आकर्षण असलेल्या लाईट्स आणि डीजे संगीताच्या साथीनं बॉटनिकल फॅशन शो आयोजित करण्यात आलाय. सोमवारी 25 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता बीट प्लास्टिक पोल्युशन या विषयावर चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याच दिवशी सकाळी 10 ते 11 या वेळेत मॅजिक पेंटिंग वर्कशॉप तसंच 11 ते 12 या वेळेत इझी अँड क्विक पॉट पेंटिंग वर्कशॉप आयोजित करण्यात आलंय. सायंकाळी 5:30 वाजता विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न होणार आहे. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील उद्यानप्रेमींनी या सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असं आवाहन अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी यांनी केलंय. पत्रकार परिषदेला गार्डन्स क्लबच्या सचिव सुप्रिया भस्मे, उपाध्यक्ष अविनाश शिरगावकर, कोषाध्यक्षा प्राजक्ता चरणे, सल्लागार समिती सदस्या शोभा तावडे, शैला निकम, कल्पना थोरात, सतीश कुलकर्णी, कृपेश हिरेमठ, वर्षा वायचळ आदी उपस्थित होत्या.